काल मुंबईमध्ये BJPचे एक बाहेरचे नेते आले होते अण्णामलाई, ते बोलतात की मुंबई हा महाराष्ट्राचा भाग नाही आहे म्हणून. मग आम्ही चेन्नई याचा भाग नाही म्हणायचा का? चेन्नई मद्रास चालन का? ते जर आमचं म्हणते तर आम्ही बोललो तर चालन का तिथं? कारण त्यांची ती स्ट्रॅटर्जी त्या लोकांची तशी. BJPने स्ट्रॅटर्जी एक यायचं, एकाने असं बोलायचं, एकाने हे बोलायचं. कारण आता अण्णामलाई काल आता मोठा IAS अधिकारी तो चांगला IPS अधिकारी, मग त्याला अक्कल नाही बोलायची, डायरेक्ट मुंबई बोलतो, बॉम्बे. म्हणजे थोडं तरी काय आहे का नाही? म्हणजे त्यांनी जे ठरवून केलेलं आहे ना ह्या गोष्टी. आता IAS ऑफिसरला जर माहिती नाही याला मुंबई म्हणतात का बॉम्बे म्हणतात, म्हणजे तो डायरेक्ट बॉम्बे महाराष्ट्राचा हिस्साच नाही, ही कोणची भाषा झाली? हा सगळं BJPच्या. ते अण्णामलाईनं आता काय म्हणावं, तोंडाशिवाय येतात, पण जाऊ दे, बोलू शकत नाही आम्ही त्यांना. त्यांच्या भाषेत तिकडे राज्यात जाऊन त्यांनी हे वक्तव्य करावं की हे चेन्नई किंवा हे मद्रासचे भाग नाही किंवा हे तामिळनाडूचा भाग नाही, यांना चपलेने मारतील त्यांना. गोष्ट मराठी नेता तमिळमध्ये जाऊन बोलला किंवा कर्नाटकात जाऊन बोलला तर कर्नाटकातली लोक किती टक्क्यांनी रस्त्यावर उतरतील? मोदींना फिरकू देणार नाहीत, हे भाजपवाल्यांनी समजून घ्यावं. महाराष्ट्रात येत आहे, महाराष्ट्रात राजकारण करताय, प्रचाराला येत आहे, तारतम्य बाळगा आणि सांभाळून बोला. हे बालिश बुद्धी आहे. हे लहान लहान मुलाला माहिती आहे मुंबई कोणाची आहे, महाराष्ट्राची का कोणाची. तुम्ही 5 वर्षाच्या मुलाला जरी विचारलं तरी 5 वर्षाचा मुलगासुद्धा सांगेल की मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे आणि महाराष्ट्राचीच राहणार. ज्यांनी बोललं असेल त्यांची बालिश बुद्धी असेल.